मला एकदा रात्री एक स्वप्न पडलं होतं, ज्याच्यामध्ये मी सायकलवरनं जोरात जात होतो आणि लेफ्ट साईडला मला एक डेंजरस टर्न घ्यायचा होता. राईट साईडला खूप मोठी दरी होती. मी तो टर्न घेतला आणि इतक्यात इतक्यात काय? इतक्यात काही नाही. मला जाग आली, मी उठलो आणि मला कळलं की ते स्वप्न होतं आणि मला खूप बरं वाटलं. स्वप्नांचं असंच असतं ईशा. पण माझ्या स्वप्नातली सगळी माणसं माझ्या ओळखीची होती बिपिन. मला राजनंदिनीचं सगळं आयुष्य दिसलं. मग ते खोटं कसं असेल? आणि खरं तरी का असेल? ते फक्त एक स्वप्न होतं. त्याला खरं मानू नकोस. बिपिन, अरे ती किती अस्वस्थ झाले, तुला दिसत नाहीये का रे? ठीक आहे, तुला ही अशी स्वप्न कधीपासून पडतात? लहानपणीपासून पडतात. दर अष्टमीला. कधी कधी ताप सुद्धा येतो. म्हणजे तुला ही अशी स्वप्न पडण्याची हिस्ट्री आहे? म्हणजे अगं, माणसांना स्वप्न पडतच असतात. तू या स्वप्नांना खरं नको माणूस. इतकं सिरियसली नको घेऊस. अरे पण बिपिन, मला राजनंदिनीचा चेहरा आतापर्यंत 2 वेळा दिसलाय. एकदा त्या जोगतिणीच्या परातीत आणि एकदा अष्टमीच्या स्वप्नात. तिचं सगळं आयुष्य आता मला माहितीये. हे सगळं का दिसलं मला? अगं, कारण माणसांना स्वप्न पडतातच आणि तुला स्वप्न आणि वास्तव यातला फरक कळत नाहीये ईशा. आणि मला सांग, तुला जे काही स्वप्नात दिसलं ते खरं आहे. तू असं का म्हणतेस? कारण मला असं वाटतंय की मी ते सगळं जगलीये. काय जगलीये म्हणजे? एक मिनिट बिपिन, कदाचित असं असू शकतं ना की ईशाने राजनंदिनीच्या रूपात तिचं आयुष्य ऑलरेडी अनुभवलं असेल. काहीतरी काय म्हणजे पुनर्जन्म वगैरे असं काहीतरी तुला असं म्हणायचंय का? हो, मलाही तसंच वाटतंय. अगं, आजच्या काळात कोण विश्वास ठेवणार आहे यावर ईशा? रुपाली, तू हिला समजव. आणि तुम्ही दोघे असं काय बोलताय या विषयावरती असं काहीतरी? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी वेड्यासारखं बोलतेय? मी तसं नाही म्हटलं. आपण एखाद्या डॉक्टरकडे कन्सल्टेशनसाठी जाऊया. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? प्रॉब्लेम म्हणजे काय म्हणतोयस तू बिपिन? हे बघ, तुझा या सगळ्यावर विश्वास नसेल ना तर नसू दे, पण मला माहितीये की मला जे दिसलंय ते सगळं खरं आहे. ही राजनंदिनीचीच गोष्ट आहे आणि हे सगळं तिच्या आयुष्यात घडून गेलंय. हो ईशा, रिलॅक्स रिलॅक्स. बिपिन, बिपिन, माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये, पण मी काय करू? जे झालंय ते झालंय ना रे. ईशा ईशा, ईशा ऐक ना. ईशा, तुला काय गरज होती डॉक्टर वगैरे बोलायचं? तिला किती वाईट वाटलंय बिपिन. गुरुजी, मीठ मोहरी तर असतेच घरी ना. अजून काही लागेल का? बर, हो करते मी. ऐका ना गुरुजी, हे सगळं केल्यानंतर पूर्वीसारखं सगळं सुरळीत होईल ना? थँक्यू. हा, आणि पुन्हा काही लागलं तर परत फोन करीन. ना बर, थँक्यू. देवा, सगळी इडापिडा टळू दे रे बाबा. आजच ईशाची दृष्ट काढते मी. पुष्पा, आता दृष्ट कशाला? हो, मग काय करणार? मला वाटतंय ईशाला बाधा झालीये कसली तरी. मग आता काय उपाय त्याच्यावर? हो, आत्ता बोलले नाही का, ज्योतिषी म्हणतात की तिची दृष्ट काढा आणि पुढचे 10 दिवस मारुतीला तेल व्हा. मारुतीचं देऊळ ना मात्र पूर्वेकडे पाहिजे त्यासाठी. आता हे असं देऊळ कुठे शोधणार? आपल्या आजूबाजूला कुठे देऊळ आहे आपल्याला काय माहिती? नेमकं आपल्या लेकीसाठी करूयात ना हे सगळं. अगं, करूयात, पण
अहो खरंच करूया तो. म्हणजे बघा ना, आता राजनंदिनी तिला स्वप्नात दिसली. हो, ईशानी कधी तिला बघितलं नाही, भेटली सुद्धा नाही, मग अशी स्वप्नात कशी काय दिसली? ठीक आहे, मग आता तुझं काय म्हणणं आहे? काय झालं ईशाला नेमकं? ईशाला भूत बाधा झाली. पुष्पा अगं, निमकर, राजनंदिनीचं भूत ईशाच्या मानगुटीवर बसलंय. मी खरं सांगते तुम्हाला, राजनंदिनीचं भूतच बसलंय आणि त्या बंद खोलीत पण तिचंच भूत असणार आहे. मला कधीपासून संशय होता. काय? हो. पुष्पा हे बघ, तू ह्या गोष्टी माझ्याशी बोललीस ना, ठीक आहे. बाहेर कुठे बोललीस तर लोक हसतील ग तुला. अगं आजकालच्या काळात भूत वगैरे कुणी काही मानतं का? मी मानते. चुकीचं आहे ते. नाही चुकीचं. तुम्ही मानत नसाल, जग मानत नसेल, पण मी मानते. आणि मला सांगा, मी चुकीची आहे ना? ठीक आहे, पण मग तुमच्याकडे काही उपाय आहे का याच्यावर? हे बघ, थोडा आहे का उपाय? थोडा विचार कर. काही नाही, माझ्या मनाचं समाधान बस. हे घे, हे काय आता? कळेल ना, वाच. म्हणजे तुला कळेल की मी बरोबर बोलतोय का चूक. ह्यामध्ये 2-3 केसेस आहेत. यात एका बाईची केस पण आहे, जिला असं वाटत होतं की तिच्या आतमध्ये 1 नाही 7 व्यक्ती राहतात. काय? आता याला तू भूत किंवा पुनर्जन्म आहे असं म्हणशील का? अगं हा सगळा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे आणि याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतात. अजून एक केस हे बघ, ही हा एक मॅथमॅटिशियन आहे. या मॅथमॅटिशियनला असं वाटत होतं की आर्मी मधल्या महत्वाच्या व्यक्ती महत्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये त्याचा सल्ला घेतात, पण असं काहीही नव्हतं. हे फक्त त्याला वाटत होतं. 1 मिनिट बिपिन, हा पिक्चर होता ना, अ ब्युटिफुल माइंड, असंच ना? करेक्ट. याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात. एक मिनिट बिपिन, म्हणजे तुला असं म्हणायचंय की ईशाला पण स्किझोफ्रेनिया? अर्धवट माहितीच्या आधारेच तू बोलून मोकळी झालीस. हे बघ, तिला स्किझोफ्रेनिया नाहीये, पण असे अनेक मानसिक आजार असू शकतात ना की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू सुद्धा शकत नाही. तिला नेमकं काय झालंय ना, हे आपल्याला शोधून काढायला पाहिजे. अरे पण तू मगाशीच डॉक्टर बद्दल बोलल्यामुळे ती दुखावली गेली. तिला खूप वाईट वाटलंय रे बिपिन. पेशंट्स आपला आजार कधीच मान्य करत नाही. इट्स अ व्हेरी कॉमन थिंग. मला पटतंय रे तुझं, पण आपण हे सगळं ईशासोबत कसं बोलणार आहोत? बोलावं तर लागेलच, नाहीतर मग आपण तिचे खरे मित्र कसे? स्पष्ट बोलायला लागणारच आहे आपल्याला रुपाली. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेव बिपिन, ईशा दुखावली जाता कामा नये. मग आपण काकांशी बोलूयात. काकांशी? पण बिपिन, ईशाला विश्वासात न घेता काहीही करायचं नाही. या तिला उगाच असं नको वाटायला की आपण तिच्या विरुद्ध जातोय. ती आधीच दुखावली गेली. ईशा, तिथेच थांबा, मी आले. आई अगं, हे काय करतेस तू? माझं हो जा. अगं अहो, काय चाललंय आईचं? हे तिलाच माहितीये, काहीतरी करत असते ती. अहो पण मला काही भूत बाधा झालीये का? अशी का वागतेय ती? तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. तू बस, शांतपणे बस जरा बाळा, बस. हे बघ ईशा, तुला काय झालंय मला माहित नाही, पण हे केल्यामुळे माझ्या मनाचं समाधान इतकंच. आई अगं पण ईशा, अगं एखाद्याचं जर चांगलं होत असेल ना तर लोकांना बघवत नाही, त्यांच्या वाईट नजरा लागतात.
आणि त्या नजरा फार वाईट असतात, त्याचा तुला त्रास होऊ नये ना म्हणून मी हे सगळं केलं. होईल त्याचा उपयोग बाळा. आई अगं तसं काही नाहीये, तू समजून घे ना मला प्लीज. अगं बाळा, मी समजूनच घेतेय. तुला हे जे काही भलतं सलतं स्वप्न पडलं ना त्याचाच परिणाम आहे हा. भलतं सलतं नाही आई, मला जे दिसलंय ना ते खरंय. मला राजनंदिनीचं अख्खं आयुष्य अगदी स्पष्ट दिसलंय. तिचं प्रेम, तिचं लग्न, तिचा मृत्यू, अगदी सगळं. तुझं स्वप्नच होतं ते बाबू, विसरून जाशील हळूहळू. बाबा हो तसं नाहीये, ते फक्त स्वप्न नव्हतं. मला असं वाटतंय की मी ते स्वतः जगलीये. मी काय करू त्याचं? तू तू शांत हो बाबा. तू शांत बस इथे. हे बघ, आपण बघू काय करायचं ते. पण बाबा, विपिन आणि रुपाली मला म्हणत होते की मला मानसिक आजार असू शकतो म्हणून. काय काय म्हणाले बिपिनराव? पुष्पा, म्हणजे काय? असं कसं वागू शकतात ते? वा रे वा. आणि तुला काही झालेलं नाहीये. मी मारुतीला तेल वाहिलं ना की सगळं नीट होईल. काय? मारुतीला तेल? ईशा बेटा, सगळं ठीक होईल, तू नको लक्ष देऊस. अहो पण असं कसं म्हणू शकतात बिपिनराव की माझ्या मुलीला मानसिक आजार आहे म्हणून? हा, तुम्ही जा बघू. बिपिनराव आणि रुपालीला चांगली समज देऊन या. माझ्या मुलीला असं कसं म्हणू शकतात ते? हो, बघतो. बघतो काय? उठा आणि जा. आधी चांगली समज देऊन या त्यांना. आई अगं जसं तो बोलतोय ते चुकीचं आहे, तसं तुला जे वाटतंय तेही चुकीचंच आहे ना ग. हेच मी सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतेय. काय करू मी? कसं सांगू तुम्हाला की हे सगळं खरंय? कसं पटवून देऊ तुम्हाला आणि स्वतःला? मला जे दिसलं ते दिसलं आणि ते सगळं खरंय अगं आई. आणि मला त्यातून जाणवतंय मी ते जगली असं वाटतंय मला. पण कोण समजून घेणार आहे मला? ईशा, अगं रडू नकोस. हा, आम्ही सगळे समजून घेतोय तुला. हा ईशा, रडू नकोस बाळा. शांत. ईशा सोबत बोलताना खूप काळजीपूर्वक आणि प्रेमाने बोललं पाहिजे. ती आधीच खूप दुखावली गेलेली. तिला काका, काका, सॉरी काका. ईशा खूपच अपसेट आहे का? हो, रडतेय. ऍक्च्युली आम्हाला तिला दुखवायचं नव्हतं. उलट आम्हाला तिची मदतच करायची. ती खूप टेन्शन मध्ये आहे काका. हो, आणि स्ट्रेसमुळे मनामध्ये नको नको ते विचार येतात. खरं आणि खोटं यातला फरक कळेनासा होतो. आणि हे ईशाच्या बाबतीत घडतंय का एवढंच चेक करायचं होतं आम्हाला. बरोबर आहे, मला पटतंय तुमचं म्हणणं. म्हणजे तुम्हाला आमचा राग नाही आलाय? नाही, मला ना या सगळ्या परिस्थितीचाच राग येतोय. माझ्याच मुलीला का सगळा हा त्रास सहन करावा लागतोय? काका, काका प्लीज डोंट वरी. आपण या परिस्थितीतून मार्ग नक्की काढू. आणि आम्हालाही काळजी आहेच ना ईशाची. मला सांग, तिला जर काही मानसिक आजार झाला असेल तर तिला ह्यातून कसं बाहेर काढायचं? काका, म्हणजे तुम्हालाही वाटतं का की हे असं काही असू शकेल? तिची आई म्हणते तिला बाहेरची बाधा झाली, पण मला तर वाटतं तुम्ही म्हणतात तसंच असेल. अहो पण ईशाला काय वाटतंय? तसं काय, ती तर बिचारी सारखी रडते नुसती. तिला वाटतं तिला काहीच झालेलं नाही, बाहेरची बाधाही झाली नाही आणि मानसिक आजार सुद्धा झाला नाही. काका, मानसिक आजार ही एक फक्त शक्यता आहे जी आपल्याला चेक करून एलिमिनेट करायची. म्हणजे आपल्याला कन्फर्म करायचंय की कुठलाही मानसिक आजार नाहीये. कसं?
सायकॅट्रिस्टला भेटून. अरे बापरे, सायकॅट्रिस्टला भेटू? काका काका डोंट वरी. अहो ते इतर डॉक्टरांसारखेच असतात. इथे फक्त मनाचे डॉक्टर. आता तेच ईशासोबत बोलून आपल्याला सांगू शकतील की ईशाला काही मानसिक आजार झालाय किंवा त्या व्यतिरिक्त आणखी काही. पण ईशा, माझ्याही मनात तोच विचार येतोय काका. ईशाला हे सगळं पटेल का? ती यायला तयार होईल का? नाही तयार व्हायची ती. तिची खात्री आहे, तिचं म्हणणं आहे की तिला काहीही आजार झालेला नाहीये. या आजारात हे सगळं कॉमन असतं काका. वेडा माणूस मान्यच करत नाही की तो वेडा आहे म्हणून. बिपिन, नाही नाही नाही, म्हणजे मला असं नाही म्हणायचंय की ईशाला वेड लागलंय म्हणून, पण तिच्या मनात जी घालमेल सुरू आहे ना ती थांबवायला हवी. तिला कोणत्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये ते शोधून द्यायला आपण तिची मदत करायला हवी. आता हे काय नवीन संकट आलंय ग रुपाली? काका डोंट वरी, आम्ही आहोत ना. आपण ईशाला या सगळ्यातून नक्की बाहेर काढू. माझ्याकडे एका सायकॅट्रिस्टचा नंबर आहे, मी त्यांना फोन करू का? अंबाबाई, माझं काय चुकलंय ग? कुठल्या चुकीची शिक्षा मिळते मला? मी आयुष्यात कधीच कोणाचंच वाईट केलेलं नाहीये. मग माझ्याच आयुष्यात हे सगळं का घडतंय? ह्या सगळ्याचा माझ्या आई बाबांना सुद्धा खूप त्रास होतोय ग, आणि त्यामुळे मला अजून जास्त वाईट वाटतंय. मला जे दिसलं ते खरंय का बिपिन आणि रुपाली म्हणतात तसं हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत? सांग ना, कसं कळेल मला? अंबाबाई, जेव्हा बाकी सगळे मार्ग बंद होतात ना, तेव्हा तुझ्याशिवाय आणखीन कोण मला मार्ग दाखवणार आहे? साहेब, एवढं अचानक बोलवलं, काय चुकलं का साहेब? पुन्हा तुला तुझं काम चालू करायचं. म्हणजे तू ईशावर नजर ठेवली होतीस ना, ती ठेवायचीच. पण आता बिपिन, रुपाली, ईशाचे आई बाबा यांच्यावर पण नजर ठेवायची. बरं साहेब. नजरेतून काय सुटलं ना तर गाठ माझ्याशी. हो साहेब. साहेब, पण नेमकं काय शोधायचं साहेब? काय हरवलं का शोधायला? तसं नाही साहेब, म्हणजे आपल्याला कशावर लक्ष ठेवायचं? ते ना काहीतरी लपवतात आमच्यापासून. काय ते कळायला पाहिजे, म्हणून त्यांच्या बारीक हालचालीवर नीट लक्ष ठेवायचं. हो, कळलं? चालेल साहेब. आणि जरा जरी कसूर झाली ना तर गाठ माझ्याशी. हो साहेब. आणि प्रत्येक मिनिटाला रिपोर्ट करायचा. हो साहेब. मागच्या वेळेस ईशा कशी पोचली तर घरी? पुन्हा अशी चूक करू नको. नाही साहेब. चल. ईशा, चहा घे बाळा. का हसतेस? काही नाही. सांग ना, काय झालं असायला? अगं, तुझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवला. सांगू? तू लहान होतीस ना, तेव्हा पहिल्यांदा चहा प्यालीस आणि प्याल्या प्याल्या थुंकून टाकलास. बाबा तिथे होते. बाबा म्हणाले, काय ग, काय झालं? तर म्हणालीस, चहा तिखट आहे. अगं, वेडी होते का मी लहानपणी? चहा तिखट कसा लागेल? बघ ना.
आणि नंतर बाबा तोच चहा पित होते. हा, तर तुला हवा होता तो चहा, ओढून ओढून घेतलास आणि प्यालीस. ईशा, तुला आठवत नाही का ग तो किस्सा? आई अगं कसा आठवेल, खूप लहान असेल ना मी तेव्हा. पुनर्जन्माचं सगळं आठवतं आणि हा किस्सा आठवत नाही. काय ग तू? आई म्हणते ते खरंय. मला जर लहानपणीचे माझेच किस्से आठवत नाही तर मग गेल्या जन्मीचं कसं आठवलं असेल?